नमस्कार मित्रांनो, आपल्या सारंग जोशी व्लॉग या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज रविवार असल्या कारणाने आम्ही निघालो आहोत आमच्या मित्राच्या शेताकडे। सर्व मित्रमंडळी मिळून खास आमटीचा बेत आहे आणि आम्ही सर्वच मित्र आता प्रस्थान करत आहोत शेताकडे। चलो लेट्स गो। टायरमध्ये हवा कमी आहे का नाही? आंबेजवळगा येथील माझा मित्र अक्षय कुलकर्णी याच्या शेतामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि त्याने स्वतः ही स्पेशल अशी आमटी केलेली आहे। वेगवेगळे मसाले वापरून ही मसाला आमटी त्याने केलेली आहे। खूप सुंदर आणि स्वादिष्ट अशी आमटी। झालो तुझ्यावर फिदा ग पोरी, झालो तुझ्यावर फिदा। असं सरळ राहते तिकडे लय ही आहे रे तो ती मराय की सोने येणार ना वाटतं कसं काला सोने अचानक आता सोन्या चपलं बाजूला आणि बसा आता ह्याच्यावर। मित्रांनो, आंबेजवळगा हे धाराशिवमधील जवळील हे एक गाव आहे आणि अक्षय कुलकर्णी यांचं हे शेत माझा मित्र आणि तिथे असणारी ही एक मला बैलगाडी बघायला मिळाली। आजकाल साधारणपणे ही बैलगाडी मला बघायला मिळत नाही। मागच्या वेळेला एका व्हिडिओमध्ये तुम्ही अशाच पद्धतीची एक बैलगाडी बघितली होती आणि मला बैलगाडीविषयी खूप कुतूहल आहे, कारण की खूप जुन्या पद्धतीची अशी ही गाडी म्हणता येईल, प्राचीन पद्धतीची। तर फायनली आम्ही आता आमटीचा बेत केलेला आहे आणि सर्वजण आम्ही जेवायला बसलेलो आहोत। अतिशय भूक लागली होती आणि मी मित्राला आवर्जून सांगितलं की हा व्हिडिओ बनव म्हणून। त्याने पण खूप छान पद्धतीचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी आमटीचा आस्वाद घेत आहोत। खूप मजा येत आहे, खूप मस्ती होत आहे शेतामध्ये मित्रांनो। खरंच असं आलं पाहिजे। कांदा, लिंबू, भाकरी, मसाला आमटी, खारमुरे, फरसाण, ताक अशा पद्धतीचा खूप छान हा बेत रंगला मित्रांनो। आणि मित्रांच्या पण प्रतिक्रिया घेतल्या, त्यांना पण खूप आवडला। हा संडेला आम्ही हा प्रोग्राम केला आणि सर्वजण मित्र एकत्रितपणे आलोत। बऱ्याच दिवसांनी भेटलो आणि अशी मौज मजा केली पाहिजे, हीच प्रतिक्रिया होती। त्यानंतर थोडासा आराम केला। आम्ही आराम करतोय सध्या, एन्जॉय केला, मस्ती केली आणि फायनली आम्ही आता निघालो आहोत गावात मित्राच्या घराकडे आणि थोडंसं गावात पण आपण एक्सप्लोअर करूया। खूप छान असं देवीचं, रेणुका मातेचं त्या ठिकाणी मंदिर आहे, ते पण बघणार आहोत मित्रांनो आपण। आम्ही थोडा वेळ मित्राच्या या निवासस्थानी थांबलो आणि त्यानंतर अंबाबाईच्या मंदिराकडे आम्ही प्रस्थान केलं जाण्यासाठी। खूप छान आणि खूप जुनं असं गाव आहे। मला असे चिरेबंदी वाडे खूप आवडतात मित्रांनो। धाराशिवमधील आंबेजवळगा या गावातील रेणुका मातेचं हे मंदिर अतिशय प्रसिद्ध अशा पद्धतीचं मंदिर आहे आणि येथील नवरात्र महोत्सव पण खूप मोठ्या पद्धतीने या गावातील लोक हे साजरं करत असतात मित्रांनो। आणि ह्या रेणुका देवीचं वाहन सिंह आणि मी बघत आहे आणि आपण बघत आहोत ते म्हणजे आता श्री रेणुका देवीचं हे मंदिर। अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे आणि सर्व गावातील लोक, सर्व गावातील मंडळी मिळून या ठिकाणचा नवरात्र महोत्सव साजरा करतात। या गाभाऱ्यामध्ये मला प्रवेश करत असताना खूप छान एक वेगळीच एनर्जी, ऊर्जा येत होते मित्रांनो। या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जगदंबेचा उदो उदो, बोल भवानी माता की जय, आई अंबाबाईचा उदो उदो। अशा पद्धतीचं हे देवीचं रूप खरंच अंगावर शहर आणणारं होतं मित्रांनो। आंबेजवळगा येथील रेणुका मातेचं दर्शन खूप छान झालं आणि प्रसन्न असं या ठिकाणी मंदिर वाटलं आणि देवीचं रूपही खूप छान असं वाटलं मित्रांनो। आणि निश्चितच तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल ही अपेक्षा बाळगतो आणि तुम्ही पण नक्कीच कमेंट करा मित्रांनो की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आमची ही मज्जा मस्ती तुम्हाला आवडली का नाही, नक्कीच कमेंट करा। तोपर्यंत गुड बाय मित्रांनो। पडली तुझी राग्या इकडे बघ सोन्या। तरी आज आम्ही अक्षय कुलकर्णी ह्याच्या शेतात आलो आहोत आणि
नाही का हाच बोलणार नाही, हाच बोलणार आहे, मी बोलणार नाही, हा बोलेल. हा बोल. तू काय आमचा परत आवाज बंद करून परत तुझा आवाज लावशील. नाही नाही, तो हा व्हिडिओ तसं येऊ देतो बस का. तरी आम्ही आता चिंचाची पार्टी चालू आहे. एक मस्तपैकी आम्ही गाबोळी चिंच आम्ही हुडकून काढल्यात. एक तर आम्हाला मिळत नव्हती, पण आम्ही कसं तरी एक बऱ्याचशा वेळ 15 मिनिट लावले अक्षरशः आम्ही चिंच गाबोळी हुडकण्यासाठी. आणि आता आमचा मस्तपैकी मीठ आणि आज गाबोळी चिंचाचा असा छान एक नंबर कार्यक्रम चालू आहे.